नमस्कार बालदोस्तांनो, किलबिल गोष्टीमध्ये परत एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. आत्ताच 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकात्मता दिवस झाला, म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस. आता कोण होते बरं हे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचा दिवस आपण राष्ट्रीय एकात्मता दिवस का म्हणून सेलिब्रेट करतो? तर त्यांच्याविषयी माहिती आज सांगणार आहोत श्रेया मावशी आणि मी मधुरा मावशी. आणि गोष्टी रूपात तुम्हाला काही काही किस्से पण सांगणार आहोत ना बरं का. सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री आणि डेप्युटी प्राईम मिनिस्टर म्हणजे उपपंतप्रधान होते. तर त्यांचा जन्म नदियाड गुजरात इथे झाला. ते एकूण 6 भावंड हे चौथे. वडिलांचं नाव झवेरबाई आणि आईचं नाव लाडबा. सुरुवातीला त्यांचं शिक्षण नदियाडच्या अवतीभोवतीच्या गावात झालं. अरे पण तुम्हाला माहिती आहे का, ती गावं अशी 10-10, 15-15 किलोमीटर एकमेकांपासून होती. तिथे त्यांना पायी चालावं लागायचं. ते सुरुवातीला वडिलांना शेतीत देखील मदत करायचे, पण ह्या कष्टाचा त्यांना काही त्रास होत नव्हता. त्यावेळेला ना शाळा वगैरे अशा लांब लांबच असायच्या आणि खूप कष्ट घ्यावे लागायचे शिक्षणासाठी. असं सहज काही उपलब्ध नव्हतं. आता लाल बहादूर शास्त्रींच्या याला सांगितलं की नाही, ते कसे पोहत जायचे, अनवाणी चालत जायचे शिक्षणासाठी, तसेच हे सुद्धा बरेच वेळा अनवाणी पायी चालत जायचे. पण हे ना मनाने खूप कणखरसे होते, एकदम स्ट्रॉंग. बालदोस्तांनो, वल्लभभाई पटेल लहान असतानाची ही गोष्ट आहे. ते जेव्हा खूप लहान होते की नाही आणि ज्या ठिकाणी राहत होते त्याच्या पंचक्रोशीतही कुठच्याही डॉक्टरची किंवा औषधी उपचारांची सोय नव्हती. जर गावातल्या लोकांना काही झालं, आजारपण आलं, तर आपापसातच विचारविनिमय करून काहीतरी घरगुती उपाय ते लोक करायचे. असंच एकदा लहान असताना वल्लभभाई पटेलांच्या हातावरती गाठ आली आणि त्यांच्या आईने ठरवलं की आता ह्या वल्लभला, छोट्याशा वल्लभला लोहाराकडे घेऊन जायला पाहिजे. आश्चर्यचकित झालात ना, लोहाराकडे का जायचं म्हणून? कारण आपल्याला काही बरं नाहीचं झालं तर आपण डॉक्टरांकडे जातो, पूर्वीच्या काळी वैद्यांकडे जायचे. लोहाराचं काय काम? बालदोस्तांनो, त्या काळात एक अशी प्रथा होती की जर एखाद्याला गाठ झाली तर लोहाराकडे जायचं आणि लोहार त्याच्याकडची लोखंडी सळई लाल गुंद तापवायचा आणि त्या गाठीला भाजून काढायचा. थोडा वेदनादायी हा उपाय होता, पण काही इलाजच नव्हता. त्या काळात बाकीचे असे कुठचे उपायच लोकांना मिळत नव्हते. तर या छोट्या वल्लभला नाईलाजाने त्याची आई लोहाराकडे घेऊन निघाली. एवढा लहानसा मुलगा बघून लोहाराला सुद्धा जरा कसं तरीच झालं. त्याला सुद्धा वाटलं की एवढ्या लहान मुलाला ती तापलेली लोखंडी सळई कशी काय भाजायची आणि कसा तो लहान मुलगा एवढ्या वेदना सहन करेल. पण काय करणार, ती गाठ तर जायला हवी. म्हणून लोहाराने मुकाट्याने एक लांब लोखंडी सळई घेतली आणि भट्टीमध्ये तापवायला सुरुवात केली. ती सळई लाल बुंद होताना पाहून आजूबाजूला जमलेल्या माणसांना सुद्धा वाईट वाटत होतं की आता या छोट्याशा बिचाऱ्या मुलाला किती वेदना सहन कराव्या लागतील. पण छोटा वल्लभ अतिशय धीट होता आणि धैर्यवान होता. तो मुळीच घाबरला नाही. त्याला माहित होतं की जर आपल्याला बरं व्हायचंय तर हा उपाय करून घेतलाच पाहिजे. त्यामुळे तो शांत होता. लोहाराने सळई तापवली आणि आता ती तो वल्लभच्या दिशेने घेऊन गेला. त्याचा हात काही पुढे होईना. एवढ्या लहानग्या जीवाला त्या लोखंडी सळईने भाजायचं म्हणजे त्या लोहाराचं सुद्धा मन अगदी द्रवलं होतं. वल्लभने वाट बघितली की लोहार आता सळईने आपला तो डाग भाजून काढेल, आता ती गाठ भाजून काढेल. पण लोहाराचा हात काही पुढे होईना. शेवटी छोट्याशा वल्लभने स्वतःच ती सळई हातात घेतली आणि त्या सळईने स्वतः ती गाठ भाजून काढली. आजूबाजूच्या लोकांनी अगदी कानावर हात ठेवले, डोळ्यावर हात ठेवले आणि त्यांना वाटलं की आता छोटा वल्लभ खूप किंचाळेल. पण बालदोस्तांनो, काय सांगू तुम्हाला, छोट्या वल्लभने हू का चू केलं नाही. त्याने ती गाठ पूर्ण जाळून टाकली. त्याचं ते असामान्य धैर्य बघून सगळ्या लोकांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि सगळ्यांच्या मनात आलं की हा मुलगा मोठा होऊन खूप मोठा माणूस बनणार. एवढ्या धैर्यशाली मुलाचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार. आणि बालदोस्तांनो, हे काही खोटं नक्कीच नव्हतं. तुम्ही विचार करा की तुम्हाला जर एखादं इंजेक्शन घ्यायची वेळ आली, म्हणजे टिटॅनसचं किंवा एखादं
दुसरं ट्रिपलचं इंजेक्शन घ्यायची वेळ आली, हिपॅटायटिसचं इंजेक्शन घ्यायची वेळ आली, तर काय करता तुम्ही? डॉक्टर, नर्सेस, आई बाबा सगळेजण मिळून तुमचे हात पाय पकडतात. त्यातही तुम्ही हात पाय झाडत असता आणि मोठमोठ्याने ओरडत असता, नको नको मला नको इंजेक्शन. आणि कसं बसं तुम्हाला पकडून चॉकलेटचं खाऊचं काहीतरी आमिष दाखवून तुम्हाला इंजेक्शन दिलं जातं. त्याच्यानंतर सुद्धा मोठं भोकाड पसरण्याचा एखादा कार्यक्रम असतोच. मग विचार करा, या वल्लभने त्या वेदना कशा सहन केल्या असतील इतक्या लहानपणी. आणि यातूनच त्यांचं धैर्य आपल्याला दिसून येतं. मनाचा जर कणखरपणा असेल तर माणूस कुठचीही गोष्ट करू शकतो. सरदार वल्लभभाई पटेल 18 वर्षाचेच असताना त्यांचं लग्न झवेरबाई या मुलीशी झालं. पुढे 22व्या वर्षी ते मॅट्रिक झाले आणि त्याच्यानंतर त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला, म्हणजे लॉचा. ते बऱ्याच वकिलांकडनं वगैरे पुस्तकं घ्यायचे आणि त्यांचा अभ्यास करायचे. त्यांना जमेल तसं जमेल तिथून ते शिक्षणाचं सगळं साहित्य मिळून अभ्यास करायचे. ते वकील झाले आणि त्याच्यानंतर त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली. आता खूप जोरात प्रॅक्टिस चालू होती. त्याच्यातनं ते पैसे वाचवायचे आणि पुढे त्यांना बॅरिस्टर बनायचं होतं. तर त्याच्यासाठी त्यांनी इंग्लंडला अप्लाय केलेलं होतं आणि त्यांना तिथे ॲडमिशन मिळाल्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि 3 वर्षाचा बॅरिस्टरचा अभ्यासक्रम आहे तो त्यांनी 2.5 वर्षातच केला पूर्ण आणि आले परत. जेव्हा परत आले तेव्हा ते एकदम असे वेगळेच बनून आलेले होते. असे झकपक कपडे, मस्तपैकी म्हणतो ना असं थोडं लक्झरियस राहणं वगैरे, आणि असे प्रॅक्टिस पण त्यांची भरपूर चाललेली, आनंदात दिवस जात होते. पण त्या दरम्यान ते गांधीजी यांच्या संपर्कात आले आणि त्यांचं पूर्ण आयुष्य एकदम बदलून गेलं आणि त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी झोकून दिलं. आता त्यांच्या वकिली दरम्यानचा एक किस्सा आहे. ते एकदा कोर्टात 46 लोकांची, स्वातंत्र्य सैनिकांची केस लढवत होते. त्या स्वातंत्र्य सैनिकांना फाशीची शिक्षा झालेली होती. त्याच्यातून त्यांना सोडवण्यासाठी ते खूप प्रयत्न करत होते. ती केस चालू असतानाच त्यांच्या सहाय्यकांनी त्यांना येऊन एक चिठ्ठी दिली. त्यांनी ती वाचली आणि खिशात ठेवली. केस पुढे चालू ठेवली आणि ती केस जिंकले. ते बिचारे जे स्वातंत्र्य सैनिक होते ना, त्यांची मृत्यूदंडापासून सुटका झाली. त्या केसनंतर त्या न्यायाधीशांनी त्यांना विचारलं की काय होतं बरं त्या चिठ्ठीमध्ये. तर ते म्हणाले त्या चिठ्ठीत असं होतं की माझी बायको गेल्याचा मेसेज होता. तर ते म्हणाले अरे बापरे, म्हणजे तुम्ही जायला हवं तर कशाला केस घेतलीत, आता का पुढे चालू केलीत. ते म्हणाले अहो माझी बायको वारली, ती काय आता परत येणार नाही आहे, पण आत्ता जर मी केस लढलो नसतो ना तर हे 46 सैनिक जे होते, जे देशासाठी लढतायत, त्यांचा जीव गेला असता त्याचं काय. अशी ही त्यांची देशाप्रती निष्ठा होती आणि त्याच निष्ठेपायी ते खूप पुढे, त्यांनी देशासाठी खूप कार्य केलं आहे. ते आजूबाजूच्या खेड्यातनं, आणंद वगैरे इथनं लोकांना जमवून त्यांनी सत्याग्रह केलेला आहे. ते स्वातंत्र्यासाठी लोकांना खूप प्रोत्साहन द्यायचे. एक कणखर लीडर म्हणून ते होते. म्हणून लोकांनी त्यांना सरदार हा किताब बहाल केला. त्याच्यानंतर ते स्वातंत्र्य लढ्यात उत्तमपैकी सहभागी झाले आणि पुढे ते काँग्रेस पार्टी त्यांनी जॉईन केली. तिथे काँग्रेस पार्टी जॉईन केल्यानंतर पुढे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते पहिले होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री झाले आणि मग डेप्युटी प्राईम मिनिस्टर. त्यावेळेला जेव्हा 47 साली आपला देश स्वतंत्र झाला, तो अखंड तुकड्या तुकड्यात विखुरलेला होता, एकसंध नव्हता. आणि त्यावेळेला सरदार पटेल यांनी गृहमंत्री म्हणून असे काही निर्णय घेतलेले आहेत ज्यामुळे आज आपल्याला एक भारत देश पूर्ण दिसतोय ना, तो त्याच्यामुळे. आणि म्हणूनच 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकात्मता दिवस मानला जातो आणि त्यांचे हे कणखर निर्णय, अगदी अशी लढण्याची वृत्ती, ह्याच्यामुळे त्यांना लोह पुरुष म्हणून म्हटलं जातं. बालदोस्तांनो, आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. इतक्या वर्षांच्या इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजांनी पूर्वीपासूनच भारतामध्ये तोडा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबली होती. म्हणजे त्यांनी काय केलं माहिती आहे, 2 जणांमध्ये भांडणं लावून द्यायची आणि मग त्याच्यात इंग्रजांचा लाभ व्हायचा. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, ही म्हण तुम्ही ऐकली आहे ना.
अगदी तसंच झालं. इंग्रजांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये, गरीब श्रीमंतांमध्ये खूप भांडणं लावून दिली. वेगवेगळ्या प्रथा त्यांनी चालू केल्या आणि त्याच्यामुळे लोक आपापसात भांडत राहिली. आणि फायदा कोणाचा झाला? इंग्रजांचा. नाईलाजाने 1947 साली भारतीय लोकांच्या वाढत्या प्रभावामुळे किंवा वाढत्या त्यांच्या सत्याग्रहांमुळे, त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीमुळे इंग्रजांना आपला देश सोडावा लागला. पण जाताना सुद्धा त्यांनी ग्यानबाची मेख मारून ठेवली. म्हणजेच जाताना सुद्धा त्यांनी असं काही करून गेले की ज्याच्यामुळे भारताचं नुकसानच व्हावं. एक तर भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, ही फार दुःखद घटना होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी भारतामध्ये जवळजवळ 500 पेक्षा जास्त लहान मोठी अशी राज्य होती आणि त्या राज्यांचे छोट्या छोट्या संस्थानांचे राजे होते. इंग्रजांनी त्यांच्या करारात लिहून ठेवलं की जे राजे आहेत किंवा जी संस्थानं आहेत त्यांना आम्ही अधिकार देतो की त्यांनी त्यांचा स्वतंत्र निर्णय घ्यावा. म्हणजे त्यांना पाकिस्तानात जायचं असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं, ज्यांना भारतात राहायचं असेल त्यांनी भारतात राहावं, म्हणजे भारत सरकारमध्ये सामील व्हावं, किंवा ज्यांना अगदी स्वतंत्र राहायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्र सुद्धा राहावं. बालदोस्तांनो, तुम्हाला समजतंय का की आपल्या भारत देशामध्ये जर अशी छोटी छोटी संस्थानं राहिली असती तर आज आपला भारत देश असा एकसंध नसता. म्हणजे 2 राजे पुन्हा एकमेकात भांडत बसले असते आणि पुन्हा त्यांनी मदतीसाठी इंग्रजांना किंवा दुसऱ्या कुठच्या परक्या देशाला बोलवलं असतं आणि पुन्हा आपल्यावरती एखाद्या परकीय सत्तेने नक्कीच राज्य गाजवलं असतं. त्यासाठीच संपूर्ण भारत एक होणं हे खूप गरजेचं होतं. वल्लभभाई पटेल आपल्या स्वतंत्र भारताचे गृहमंत्री होते आणि गृहमंत्र्याची जबाबदारी असते की पूर्ण देशाला एकसंध ठेवणं किंवा देशामध्ये काही दंगेधोपे चालू असतील, काही अव्यवस्था चालू असेल तर त्याला काबूत आणणं, त्या दंगलींना शांत करणं आणि देशाचं आपल्या रक्षण करणं हे गृहमंत्र्यांचं काम असतं. आणि वल्लभभाई पटेलांसारख्या अतिशय कणखर अशा माणसाची नेमणूक झाली होती गृहमंत्री म्हणून. वल्लभभाई पटेलांनी लगेच सगळ्या राजांशी संधान साधलं, सगळ्या राजांबरोबर त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली आणि त्यांनी पटवून दिलं की संपूर्ण भारतात एकत्रितपणे राहण्यातच सगळ्यांचा लाभ आहे. बरीचशी राज्य, बरीचसे छोटे छोटे राजे, संस्थानं यांनी भारतामध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला की ठीक आहे, आम्ही सुद्धा स्वतंत्र भारताचा एक भाग बनूनच राहू. आता ह्याच्या पुढे आम्ही राजा ही पदवी लावणार नाही किंवा आमचं वेगळं संस्थान असं मानणार नाही. भारताचं लष्कर हे सगळ्या देशाचं लष्कर असेल, आम्ही स्वतःचं स्वतंत्र सैन्य बाळगणार नाही, असं सगळ्या राजांनी शहाणपणाने ठरवलं. पण काही राज्य अशी होती की जी आपल्या भारतामध्ये सामील व्हायला तयार नव्हती. त्यापैकी 3 राज्य म्हणजे जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद. जुनागडचा जो नवाब होता की नाही तर त्याला ऐशो आरामात राहायची फार सवय झाली होती. भरपूर धनसंपत्ती या नवाबाकडे होती आणि त्याने ठरवलं होतं की आपण कदाचित पाकिस्तानात सामील होऊ किंवा स्वतंत्र राहू, पाकिस्तान आपल्याला मदत करेलच, अशा भ्रमामध्ये तो होता. पण जुनागडच्या सगळ्या जनतेला मात्र त्यांच्या हा नवाबाचा निर्णय मान्य नव्हता. त्या सर्वांना भारतामध्येच सामील व्हायचं होतं. स्वतंत्र भारताचा एक भाग, एक भारतीय म्हणूनच त्यांना राहायचं होतं. या जुनागडच्या लोकांनी या नवाबाविरुद्ध खूप मोठं आंदोलन सुरू केलं आणि ह्या आंदोलनाला वल्लभभाई पटेलांनी आपल्या लष्कराच्या, पोलिसांच्या मदतीने पाठिंबा दिला आणि ह्या नवाबाची पळताभुई थोडी झाली आणि शेवटी या नवाबाने ठरवलं की ठीक आहे, भारतामध्ये आपलं संस्थान विलीन करायचं, म्हणजे सामील करायचं. वल्लभभाई पटेलांनी असंच काश्मीरच्या बाबतीत पण अगदी कणखर धोरण ठरवलं होतं. काश्मीरचा राजा हरिसिंग, त्याला आपलं काश्मीर हे स्वतंत्र राज्य म्हणून हवं होतं. बालदोस्तांनो, विचार करा, ज्या काश्मीरला आपण भारताचं नंदनवन म्हणजे स्वर्गापेक्षा पण सुंदर अशी जागा आहे असं मानतो, भारताचा क्राऊन किंवा शिरपेच, मुकुट असं ज्या काश्मीरला मानतो, त्या काश्मीरला स्वतंत्र राहू देणं खूप धोक्याचं होतं. काश्मीरला लागूनच पाकिस्तानची सीमा होती आणि जर काश्मीरला स्वतंत्र राहू दिलं तर पाकिस्तानला बरंच झालं, केव्हाही आक्रमण करायला सोपंच झालं. ह्यामुळेच
काश्मीर भारतामध्ये सामील होणं खूप गरजेचं होतं. राजा हरिसिंगला काही पटेना. त्याला सारखं वाटायला लागलं की जर मी भारतात सामील झालो तर पाकिस्तानी लोक माझ्यावरती हल्ला करतील, काश्मीरवर हल्ला करतील, मग आम्हाला कोण वाचवणार. वल्लभभाई पटेलांनी त्याला खात्री दिली की भारत सरकार काश्मीरचं पूर्णपणाने संरक्षण करेल आणि काश्मीरी जनतेला काहीही होऊ देणार नाही. यासाठीच 6 महिन्यामध्ये त्यांनी एक मोठ्या प्रकल्पाद्वारे रस्ता भारतापासून काश्मीरपर्यंत असा एक मोठा रस्ता बांधून काढला, जेणेकरून हरिसिंगला, काश्मीरच्या राजाला खात्री वाटावी की भारतीय सैन्य कधी मदत लागली तर लगेच काश्मीरला पोहोचेल आणि काश्मीरचं रक्षण करेल. हरिसिंगने ठरवलं की आपण आता भारतामध्ये सामील व्हायचं, असा तो विचारच करत होता. त्याच वेळेला पाकिस्तानी टोळ्यांनी आणि पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमध्ये घुसखोरी चालू केली आणि ते वेगाने श्रीनगरजवळ यायला लागले. श्रीनगरपर्यंत पोहोचेस्तोवर त्यांनी काश्मीरी जनतेवरती अनन्वित अत्याचार केले. जे काही मिळेल त्याची नासधूस चालू केली आणि श्रीनगरला जाऊन राजा हरिसिंगला कैद करायचं किंवा ठार करायचं असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. हरिसिंगला ह्या गोष्टीची बातमी कळताच त्यांनी वल्लभभाई पटेलांशी संपर्क साधला आणि वल्लभभाई पटेलांनी लगेचच भारतीय लष्कराची मदत घेऊन पाकिस्तानी लोकांचा पार बिमोड केला. पाकिस्तानी लष्कराला पार मागेपर्यंत त्यांनी नेऊन ठेवलं आणि काश्मीरला स्वतंत्र केलं. हरिसिंगने करारावरती सह्या केल्या आणि काश्मीर सुद्धा भारतामध्ये सामील झाला. बालदोस्तांनो, अशीच गोष्ट आहे हैदराबादची. हैदराबाद म्हणजे आपल्याला आत्ताचा जो एक खूप मोठा प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक हा जो भाग दिसतो ना, तो एक खूप मोठा प्रदेश मिळून पूर्वीचं हैदराबाद संस्थान होतं. जरा विचार करा की हैदराबाद सारखं मोठं संस्थान जर भारताच्या अगदी मध्यभागी असेल आणि ते स्वतंत्र असेल, एक स्वतंत्र राष्ट्र असेल, तर किती पंचायत होईल. जरा विचार करा, तुमच्या घरामध्ये जर घराच्या मध्यभागीच एखादा जर शेजारी येऊन राहिला तुमचा की जो दुष्ट आहे, तर तुम्हाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना सुद्धा सारखी त्याची परवानगी घ्यावी लागेल. त्याने जर परवानगी नाकारली तर तुम्हाला दुसऱ्या खोलीत जाताच येणार नाही. अशीच परिस्थिती भारताची झाली असती. म्हणून हैदराबाद भारतामध्ये सामील होणं खूप गरजेचं होतं. हैदराबादचा राजा होता निजाम. तो सुद्धा अतिशय दुष्ट होता आणि त्याच्याकडे अतिशय संपत्ती होती. त्याने ठरवलं होतं की आपण स्वतंत्र राहायचं किंवा पाकिस्तानशी संधान बांधून राहायचं. ही गोष्ट भारतासाठी फार धोकादायक होती. निजामाचं जे सैन्य होतं त्याला म्हणायचे रजाकार. या रजाकार लोकांनी, त्या रजाकार सैन्याने या हैदराबाद संस्थेतल्या जनतेवरती अनन्वित अत्याचार केले. सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं. मन मानेल तसा सगळ्यांचा छळ करत होते. वल्लभभाई पटेलांनी ह्या प्रसंगी सुद्धा भारतीय लष्कराची मदत घेतली आणि अतिशय कणखरपणाने निर्णय घेतला की हैदराबाद संस्थान सुद्धा भारतात सामील झालंच पाहिजे, नाहीतर भारताचं संरक्षण करणं किंवा भारताला एकत्रित ठेवणं आपल्याला खूप कठीण जाईल. बालदोस्तांनो, वल्लभभाई पटेलांसारख्याच अशा स्वातंत्र्य सैनिकांमुळे, अशा थोर नेत्यांमुळेच आज भारत एकसंध आहे आणि संपूर्ण भारत अतिशय बलवान होत आहे. त्यामुळेच या कणखर पोलादी पुरुषाचं, ह्यांच्या कणखरपणाचं आपण नेहमीच स्मरण ठेवलं पाहिजे आणि आपल्या भारताला एकत्रित ठेवण्यासाठी आणि भारताची प्रगती करण्यासाठी जे जे काही काही करावं लागेल ते सगळं करण्याचा आपण निश्चय केला पाहिजे. मुलांनो, तुम्हाला तो पुतळा दिसतोय का सरदार वल्लभभाई पटेलांचा? तो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. बघा तो कुठे तोंड करून उभा आहे. तो तोंड करून उभा आहे सरदार सरोवर धरणाकडे आणि नर्मदा काठाच्या तीरावर आहे. गुजरात राज्यात नर्मदा जिल्ह्यात केवडिया गावाजवळ हा स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. त्याचं उद्घाटनही 31 ऑक्टोबर 2018 साली झालं. वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा जवळजवळ दुपटीने मोठा आहे तो. आणि ह्याच सरदार वल्लभभाई पटेल ह्यांच्याबद्दल माहिती खूप सुंदर पद्धतीने सांगितलेली आहे. म्युझियमच आहे त्यांचा आणि त्याच्यात एक मोठी डॉक्युमेंटरी आहे आणि छोटे छोटे प्रसंग आपण मगाशी ऐकलेत की नाही, त्याच्याबद्दल इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटरीज आहेत. शिवाय इंटरॅक्टिव्ह स्क्रीन्स आहेत
आणि संध्याकाळी तिथे एक लेझर शो असतो ज्याच्यात सरदार पटेलांबद्दल महत्त्वाचे सगळे जे इव्हेंट्स आहेत ना ते सांगतात आणि हा पुतळा कसा बांधला गेलाय ह्याची माहिती देतात. खूप सुंदर असा हा परिसर आहे. मी तर तिथे 2दा जाऊन आलेली आहे आणि माझं म्हणणं तुम्ही एकदा तरी जेव्हा शक्य होईल तेव्हा तिथे भेट नक्की द्या. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ऑफिशियल साईटवर तुम्हाला त्याची माहिती मिळेलच आणि ह्याबरोबरच आजूबाजूला सुद्धा खूप टुरिझम डेव्हलप झालेलं आहे. अगदी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे तिथे, म्हणा जंगल सफारी आहे, काय 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 वेगवेगळ्या गोष्टी आता नवीन नवीन येत आहेत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या ह्याच्यावरनं मला एक सांगावं असं वाटतं की सरदार पटेल यांनी झोकून दिलं स्वतःला आणि आपला भारत एकसंध केला. मुलांना तुमच्या लक्षात आलं का की गेले कित्येक वर्ष इतिहास जर आपण बघितला तर परकीय आपल्या देशांवर राज्य करतायत, शेकडो वर्ष राज्य करतायत. ते का बरं असं व्हावं? कारण आपल्यातच एकजूट नव्हती. आपण आपल्याला प्रांतवादी आणि असे ओळख देत होतो, आम्ही राजपूत, आम्ही मौर्य. असं झाल्यावर कोणी स्वतःला आम्ही भारत देशाचे, आम्ही हिंदुस्थानाचे नागरिक असं कोणीच म्हणे ना. तर हा फायदा परकीयांनी उठवला. समृद्ध आपला देश त्याची पार वाट लावून टाकली. पण आता चित्र बदललंय आणि आपल्याला हे जपलं पाहिजे. आपण आपली ओळख आम्ही भारतीय अशी दाखवली पाहिजे. आपल्या प्रांताचा, आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला असलाच पाहिजे. पण तरी पहिली ओळख म्हणजे मी एक भारतीय आहे. जर परदेशात आपण गेलो आणि त्यांनी आपल्याला विचारलं कुठचे तुम्ही, तर आपण सांगितलं पाहिजे येस मी भारताचा आहे म्हणून. आता तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, आपल्या देशाचं वैशिष्ट्यच आहे की वी हॅव युनिटी इन डायव्हर्सिटी. बघा ना आपल्या ह्याच्यात किती विविध प्रकारच्या भाषा आहेत, विविध प्रकारची संस्कृती आहे, विविध प्रकारची जैवविविधता आहे आणि तरीही आपण भारत या देशाखाली किती सुंदर पद्धतीने राहतो आणि हेच आपल्याला पुढे न्यायचं आहे. आणि जर आपण आपली मानसिकता बदलली तर हे नक्की शक्य होऊ शकेल आणि आपल्या देशाचं हिताचं ठरेल. आणि हीच सरदार पटेल ह्यांना खरी श्रद्धांजली असेल. मग कशी वाटली माहिती मुलांनो? आवडली का? इन्स्पायर व्हायला होतं की नाही त्यांच्या कथा ऐकून? काय काय केलंय या लोकांनी आपल्या देशासाठी. चला मग इथेच थांबवते मी. पण तुम्हाला एक विचारायचं आहे, आईला मदत करताय ना साफसफाईसाठी, आवरावरीसाठी? आणि आता घरोघरी फराळ चालू झाला असेल, वासाने असं खावंसं वाटतं की नाही? पण आईला जमलं तर ना मदत करा. तर तुम्ही कशी मदत करू शकाल? तर छानपैकी ते फराळ डब्यात लावायला मदत करा. बरं, अजून एक तुम्हाला आव्हान आहे की ह्या दिवाळीत पणत्या, कंदील किंवा डेकोरेशन जे आपण घेणार आहोत ते शक्यतो लोकल लोकांकडनं घ्या किंवा जे आदिवासी संस्था वगैरे NGO जे करतात ना त्यांच्याकडनं घ्या. आपल्या देशाच्या इकॉनॉमीला त्याचा खूप उपयोग होईल. आणि अजून करोना गेलेला नाही. करोना हा लंग्सशी निगडीत आजार आहे नाही का? तर त्याच्यामुळे माझं आणि श्रेया मावशीचं दोघींचंही एक आव्हान आहे की शक्यतो ही दिवाळी फटाके विरहित करा. काय ना, फटाक्याचा जो धूर येतो त्यांनी लंग्सला त्रास होतो. आणि जर तुमच्या घरी सिनियर सिटीजन्स असतील, वृद्ध लोक असतील आणि करोना पेशंटसुद्धा असू शकतात जे रिकवर झालेले आहेत, त्यांना त्रास व्हायची शक्यता खूप आहे. तर मुलांनो, जर अगदीच लावायचे असतील तर थोड्या प्रमाणात शोभेचे फटाके किंवा त्रास न होणारे फटाके लावा. म्हणून आपली हेल्थ ही आपली गरज आहे. आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे पॅन्डेमिकमधनं. आणि त्याला तुम्ही जर सहकार्य केलं तर हे आपल्याला लवकरच करता येईल. म्हणून परत एकदा सांगते, फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याचा आपण सगळे प्रयत्न करूया आणि भेटूया पुढच्या आठवड्यात दिवाळीची मस्त एक गोष्ट घेऊन.